आयुर्वेद ही आपल्या भारताची प्राचीन चिकित्सा पद्धती आहे. आयुर्वेदामध्ये विविध ग्रंथ लिहिले गेले. आयुर्वेदामधला सर्वात प्रसिद्ध असा ग्रंथ म्हणजे अष्टांग हृदय. हा प्रसिद्ध आयुर्वेदिक ग्रंथ वाग्भट यांनी लिहिलाय. वाग्भट हे स्वतः बौद्ध होते. त्यांनी आयुर्वेदाला अधिक सुटसुटीत आणि तर्कसंगत बनवलं. तक्षशिला आणि नालंदा सारख्या बौद्ध विद्यापीठांमध्ये आयुर्वेदाचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जात असे. बौद्ध धर्माने आयुर्वेदाचा जगभर प्रसार केला. वाग्भट हे बौद्ध अनुयायी होते. हे सिद्ध करण्यासाठी अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह या ग्रंथांच्या अभ्यासातून आपण काही बाबी मांडूया. वाग्भटांनी अष्टांग हृदयाची सुरुवात करताना कोणत्याही पौराणिक देवदेवतांचे नाव न घेता अपूर्व वैद्याला वंदन केलं आहे. रागादी रोगान सततानुशक्तान शेषकाय प्रसूतान शेषाल औत्सुक्य मोहार तिदान जघान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. या श्लोकात त्यांनी अशा वैद्याला नमन केलं आहे ज्याने राग, द्वेष आणि मोह यांसारख्या मानसिक आणि शारीरिक रोगांचा नाश केला आहे. ही विशेषणे प्रामुख्याने बुद्धासाठी वापरली जातात. वाग्भटांनी त्यांच्या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी बुद्धांचा आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. अष्टांग संग्रह या ग्रंथाच्या उत्तर तंत्रात ते स्पष्टपणे म्हणतात ते बुद्ध, बोधिसत्व आणि इतर बौद्ध सिद्धांना वंदन करतात. ग्रंथाच्या शेवटी ते अनेकदा बौद्ध तत्वज्ञानाचा आधार घेतात. वाग्भटाच्या वडिलांचे नाव सिंहगुप्त होते. त्यांच्या गुरूंचे नाव अवलोकित असल्याचे संदर्भ मिळतात. अवलोकित हे नाव थेट बौद्ध बोधिसत्व अवलोकितेश्वर यांच्याशी संबंधित आहे. वाग्भटांच्या ग्रंथात बुद्धांचे विचार विखुरलेले आहेत. वाग्भटांनी मांसाहारावर काही मर्यादा आणल्या आहेत आणि अहिंसेचे महत्व सांगितले आहे, जे बौद्ध धर्माच्या तत्वांच्या जवळ जाणारं आहे. तसेच त्यांनी चरक आणि सुश्रुत संहितेतील क्लिष्ट विधी सोपे करताना तर्कनिष्ठ विचार मांडले आहेत, रॅशनल विचार मांडले आहेत, जे बौद्ध विज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. अनेक इतिहासकारांच्या मते वाग्भट हे 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकातील नसून ते साधारण 7व्या शतकात होऊन गेले. हा काळ भारतात बौद्ध धर्माच्या प्रभावाचा होता. चीनी प्रवासी इत्सिंग याने त्याच्या प्रवास वर्णनात एका अशा वैद्याचा उल्लेख केला आहे ज्याने अलीकडेच 8 अंगाच्या आयुर्वेदाचे संकलन केले आहे. त्याचा संबंध वाग्भटांशी जोडला जातो. आता जो मी मगाशी श्लोक सांगितला रागादी रोगान, यात अपूर्व वैद्याला म्हणजे बुद्धाला वंदन केलं आहे. तर हे बुद्धांचं वर्णन कशावरून? तर आयुर्वेद परंपरेत शारीरिक व्याधींवर उपचार सांगितले जातात, पण वाग्भट येथे राग आणि मोह यासारख्या मानसिक दोषांना रोग म्हणत आहेत. हे पूर्णपणे बौद्ध तत्वज्ञानावर आधारित आहे, जिथे तृष्णा आणि मोह हेच सर्व दुःखांचे मूळ मानले जाते. बौद्ध धर्मात बुद्धांना भेषज गुरु मानले जाते, जो केवळ शरीराचा नाही तर मनाचा आणि आत्म्याचाही उपचार करतो. अष्टांग संग्रहामध्ये अधिक स्पष्टपणे बुद्धांचा उल्लेख आलेला आहे. ग्रंथाच्या शेवटी ते काय म्हणतात? तस्मै नमो भगवते सुगताय ताईने. सुगत हे जे नाव आहे हे भगवान बुद्धांचं एक नाव आहे. त्या भगवान सुगत म्हणजेच बुद्धांना माझा नमस्कार असो, जे सर्वांचे रक्षण करणारे आणि तारक आहेत. सुगत हा शब्द थेट बुद्धांसाठी वापरला जातो, जो बौद्ध साहित्याशिवाय इतरत्र कुठेही औषधी ग्रंथांमध्ये अशा प्रकारे वापरलेला दिसत नाही. वाग्भटांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये दशबल आणि लोकेश्वर यासारख्या शब्दांचा वापर केलाय. हे दोन्ही शब्द बुद्धांचे एक विशेषण आहेत. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर वाग्भटांनी चरक आणि सुश्रुतांचं ज्ञान घेतलं असलं तरी त्यांची मांडणी करताना त्यांनी वैदिक कर्मकांडापेक्षा बौद्ध तर्कशास्त्राला आणि अहिंसेला अधिक महत्व दिलंय. हे सिद्ध करतात की वाग्भटांची निष्ठा ही बौद्ध विचारधारेवर होती. आता याबद्दल आपण काही फॅक्ट्स आणि पुरावे बघूया, संदर्भ बघूया, कारण पुराव्यांशिवाय आपण बोलणार नाही. जसं आधी सांगितलं, अष्टांग हृदयाची जी सुरुवात अपूर्व वैद्याच्या श्लोकाने होते, तो श्लोक बुद्धांच्या भेषज गुरु रूपाचं तंतोतंत वर्णन करतो. सेकंड म्हणजे अष्टांग संग्रहाच्या शेवटी त्यांनी सुगत हा शब्द स्पष्टपणे वापरला आहे. तिसरं, वाग्भटांचा काळ अंदाजे 7वे शतक हा आहे. हा नालंदा आणि तक्षशिला या बौद्ध विद्यापीठांच्या वैभवाचा काळ होता. तिथे आयुर्वेदाचा अभ्यास बौद्ध दृष्टिकोनातून केला जात असे. आता अरुण दत्त आणि हेमाद्री हे अष्टांग हृदय या ग्रंथावर टीका लिहिणारे 2 अत्यंत प्रभावशाली विद्वान आहेत.
वाग्भटांनी लिहिलेले सूत्र नेमकं काय सांगतं याचा अर्थ या दोघांनी स्पष्ट केलाय. तर अरुण दत्त हे साधारणपणे 12व्या शतकातील विद्वान होते. त्यांनी अष्टांग हृदयावर सर्वांग सुंदरा नावाची प्रसिद्ध टीका लिहिली आहे. जेव्हा वाग्भट सुरुवातीला नमोस्तु तस्मे म्हणजे त्याला माझा नमस्कार असो असं म्हणतात, तेव्हा तो नक्की कोण यावर अरुण दत्तांनी भाष्य केलंय. अरुण दत्त यांनी वाग्भटांच्या शब्दांचं विश्लेषण करताना अतिशय तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यांनी वाग्भटांनी वापरलेल्या अपूर्व वैद्य या शब्दाचा अर्थ अद्वितीय असा केला आहे. अरुण दत्तांच्या टीकेमुळेच आपल्याला वाग्भटांच्या क्लिष्ट सूत्रांचं वैज्ञानिक अर्थ समजतात. त्यांनी वाग्भटांच्या बौद्ध असण्यावर फारसा वाद न घालता त्यांच्या वैद्यकीय श्रेष्ठतेवर भर दिला आहे. आता हेमाद्री, त्यांना हेमाडपंत म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यांनी अष्टांग हृदयावर आयुर्वेद रसायन नावाची टीका लिहिली आहे. हेमाद्री यांनी हे मान्य केलं होतं की वाग्भटांचा ग्रंथ हा तर्कनिष्ठ आणि सर्वोत्तम आहे. जरी वाग्भटांची पार्श्वभूमी बौद्ध असली तरी हेमाद्रींनी त्यातील वैद्यकीय ज्ञानाला प्राधान्य दिलं. त्यांनी वाग्भटांच्या सूत्रांमधील शब्दांचा अर्थ सनातन धर्माच्या परिप्रेक्ष्यातून लावण्याचा प्रयत्न केला असला तरी वाग्भटांचे मूळ बौद्ध संदर्भ त्यांना नाकारता आलेले नाहीयेत. या दोन टीकांचा मूळ सारांश काय आपल्याला येतो तर अरुण दत्त आणि हेमाद्री यांसारख्या विद्वानांनी यावर टीका लिहिल्यामुळे हे सिद्ध होतं की वाग्भट जरी बौद्ध असले तरी त्यांचा ग्रंथ सनातनी समाजाने आणि विद्वानांनी प्रमाण ग्रंथ म्हणून स्वीकारला होता. वाग्भटांनी जाणीवपूर्वक असे शब्द वापरले होते जे दोन्ही धर्माच्या लोकांना आपापल्या पद्धतीने लावता येतील. फॉर एक्झाम्पल, बौद्ध अनुयायी त्यांना बुद्ध समजतात तर सनातनी लोक त्यांना धन्वंतरी समजतात. अरुण दत्त यांनी टीकेमध्ये शब्दांचं व्याकरण अशा प्रकारे उलगडलं आहे की त्यातील करुणा आणि चित्त या संकल्पना थेट बौद्ध दर्शनाशी जुळतात. काय होतं, आयुर्वेद हा धार्मिक अस्मितेचा मुद्दा बनवलेला आहे. अनेकदा श्रद्धेपोटी असं मानलं जातं की आयुर्वेद हा पूर्णपणे वेदांचा भाग आहे, त्यामुळे त्यातील सर्वात श्रेष्ठ ग्रंथ लिहिणारा व्यक्ती दुसऱ्या धर्माचा असूच शकत नाही. ही एक मानसिकता आहे. हेमाद्री सारख्या टीकाकारांनी या ग्रंथावर भाष्य केले तर अनेक लोक मूळ ग्रंथापेक्षा टीका जास्त वाचतात. टीकाकारांनी सनातनी दृष्टिकोनातून अर्थ लावल्यामुळे इन जनरल असा समज होतो की हे सनातनी लोकांनी लिहिलेलं आहे. सध्याच्या काळात जे डॉक्टर क्रिटिकल अनालिसिस करतात तर त्यांना हे मान्य करावंच लागतं की वाग्भटांच्या विचारांवर बुद्धांचा प्रभाव प्रचंड होता. विशेषतः ज्यांना जागतिक आयुर्वेद म्हणजेच इंटरनॅशनल आयुर्वेद समजून घ्यायचं आहे त्यांना तिबेटी आणि श्रीलंकन पुराव्यामुळे वाग्भटांचे बौद्ध असणे नाकारता येत नाही. येस, तिबेटी आणि श्रीलंकन पुरावे आपल्याकडे आहेत की वाग्भट हे एक बौद्ध अनुयायी होते आणि हे पुरावे आपण आता पाहणार आहोत. अनेक जण सोयीस्कर दुर्लक्ष करतात कारण त्यांना आयुर्वेदाची प्रतिमा ही केवळ एका विशिष्ट धर्मापुरती मर्यादित ठेवायची असते. पण इतिहास आणि पुरावे वाग्भटांचा कल बुद्धांकडे असल्याचंच दर्शवतात. वाग्भटांच्या बौद्ध असण्याला भारताबाहेरून मिळणारे पुरावे अत्यंत भक्कम आहेत. विशेषतः तिबेटी आणि श्रीलंका या दोन देशांमधील प्राचीन हस्तलिखिते आणि इतिहासकारांनी दिलेले संदर्भ हे सिद्ध करतात की वाग्भटाचा अष्टांग हृदय हा ग्रंथ बौद्ध संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. बघा, तिबेटमध्ये बौद्ध धर्म भारताकडून गेला आणि त्याच्यासोबत आयुर्वेदाचं ज्ञानही गेलं. तिथे वाग्भटांना गुरु मानलं जातं. तिबेटमध्ये तिबेटी बौद्ध धर्माचा अत्यंत पवित्र ग्रंथ म्हणजे तंजूर. यात बुद्धांच्या शिकवणीवर आधारित विद्वानांचे लेख आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात वाग्भटांचा अष्टांग हृदय आणि त्यावरील वैडूर्यक भाष्य पूर्णपणे समाविष्ट आहे. जर वाग्भट केवळ सनातनी असते तर बौद्ध तिबेटी परंपरेने त्याचा समावेश आपल्या धर्मग्रंथात केला नसता. 16व्या शतकातील प्रसिद्ध तिबेटी इतिहासकार लामा तारानाथ यांनी त्यांच्या भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलंय की वाग्भट हे बौद्ध होते. त्यांनी असंही म्हटलं आहे की वाग्भटांनी बौद्ध सिद्धांताचा प्रसार करण्यासाठी आयुर्वेदाला अधिक सुटसुटीत केले. ब्लू बेरिल, तिबेटी वैद्यकीय परंपरेतील ब्लू बेरिल हा सर्वात मोठा ग्रंथ आहे. यात वाग्भटांच्या अष्टांग हृदयाचा आधार घेऊनच तिबेटी चिकित्सा पद्धती सोवा रिगपा ही अत्यंत प्रसिद्ध चिकित्सा पद्धती आहे, याबद्दल तुम्ही माहिती घ्या. सोवा रिगपा ही विकसित झाली आहे. हे तिबेटी पुरावे झाले. श्रीलंकन पुरावे घ्यायचे तर श्रीलंका हा सुरुवातीपासूनच थेरवाद बौद्ध धर्माचा केंद्र राहिलाय.
तिथेही वाग्भटांच्या ग्रंथाला राजमान्यता मिळाली होती. श्रीलंकेचा प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथ महावंसा म्हणू शकतो किंवा महावंस आणि इतर कोरीव लेखांमध्ये असे उल्लेख आढळतात की तिथल्या बौद्ध राजांनी बौद्ध विहारांमध्ये म्हणजे मोनॅस्ट्रीज मध्ये अष्टांग हृदयाचे वाचन आणि त्यानुसार उपचार अनिवार्य केले होते. श्रीलंकेचा राजा बुद्धदास जो 4थ्या शतकात होऊन गेला, त्याने आयुर्वेदावर एक ग्रंथ लिहिला, सारार्थ संग्रह. पुढे वाग्भटांच्या अष्टांग हृदयचा श्रीलंकेत इतका प्रभाव पडला की तिथल्या स्थानिक वैद्यकीय परंपरेत वाग्भटांना बोधिसत्व म्हणून स्थान देण्यात आलं. बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेला महापुरुष. श्रीलंकेतील प्राचीन बौद्ध विहारांमध्ये भिक्षूंना अष्टांग हृदय मुखोद्गत करावे लागत असे. आजही तिथल्या पारंपरिक आयुर्वेदिक शिक्षणात वाग्भटांचे स्थान आढळ आहे. 7व्या शतकात भारत भेटीवर आलेल्या चीनी बौद्ध भिक्षू इत्सिंग याने त्याच्या प्रवास वर्णनात लिहिलंय. काय लिहिलंय की अलीकडेच एका विद्वानाने आयुर्वेदाच्या 8 अंगाचे संकलन करून एक उत्कृष्ट ग्रंथ लिहिला आहे, ज्यामुळे वैद्यकीय शिक्षण सोपे झाले आहे. इतिहासकारांच्या मते हा उल्लेख वाग्भटांच्या अष्टांग हृदयबद्दलच आहे. इत्सिंग हा स्वतः बौद्ध भिक्षू असल्यामुळे त्याने आपल्या डायरीत केवळ बौद्ध संस्कृतीशी संबंधित महत्वाच्या गोष्टींचीच नोंद केली होती. हे सर्व पुरावे काय सिद्ध करतात? वाग्भटांचा ग्रंथ केवळ भारतातच नाही तर जिथे जिथे बौद्ध धर्म गेला, तिबेट, श्रीलंका, जपान, मंगोलिया, तो तिथे तिथे पोहोचला. भारताबाहेरील सर्व बौद्ध देशांमध्ये वाग्भटांची प्रतिमा एक बौद्ध आचार्य म्हणूनच आहे. सनातन ग्रंथांमध्ये अनेकदा धार्मिक विधींवर जास्त भर असतो, पण वाग्भटांनी तो कमी करून तर्क आणि प्रत्यक्ष अनुभव, जे बुद्धांचं मुख्य तत्व आहे, यावर भर दिलाय. म्हणूनच तो परदेशात जास्त लोकप्रिय झाला. थोडक्यात भारतामध्ये जरी वाग्भटांच्या धर्मावरून वाद होत असले तरी भारताबाहेरील बौद्ध जगतासाठी वाग्भट हे निर्विवादपणे बौद्ध वैद्य आहेत.